हे गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत की अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडला तुम्ही आयडेंटिफाय कसं करू शकता तुमच्या चार्टमध्ये. ठीक आहे ना. आपण चार्ट घेतलेला आहे. कोणता चार्ट घेतलेला आहे? निफ्टी फिफ्टीचा चार्ट घेतलेला आहे. टाइम फ्रेम आपल्याला आहे 5 मिनिट टाइम फ्रेम आहे आपली. ठीक आहे ना. आता तुम्ही ह्या कोपऱ्यात यायचं, या कोपऱ्यात यायचं, ट्रेंड लाईन आहे याला क्लिक करायचं. तुम्ही ट्रेंड लाईन क्लिक केली. आता तुम्ही ह्या पॉईंटला बघू शकता. मला ह्या पॉईंटला काय दिसतं? अप ट्रेंड दिसतं. ठीक आहे ना. आता बघा ह्या पॉईंट पासून तर ह्या पॉईंट काय दिसतंय मला? अप ट्रेंड दिसतोय. ठीक आहे ना. इथं बघू शकता अप ट्रेंड मार्केट वर गेलेले. आता तुम्ही ह्या पॉईंटला बघू शकता मार्केटला ह्या पॉईंटला काय भेटलेला? सपोर्ट भेटलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मार्केट वर गेलेले आणि ह्या स्टॉकला मार्केटला काय भेटलेलं? रेजिस्टन्स भेटलेला आहे. तर रेजिस्टन्स मार्केट कुठे आलेला आहे? खाली आलेला आहे. ठीक आहे ना. आता तुम्हाला ह्याचा अप ट्रेंड काय आला ना तुम्हाला. आता मी जसं डाऊन ट्रेंड सांगतो. ठीक आहे ना. एक सेकंड डाऊन ट्रेंड बघा. ठीक आहे ना. ट्रेंड लाईन आपण केली. आता बघा डाऊन ट्रेंड म्हणजे कसं? असा डाऊन ट्रेंड. ठीक आहे ना. हा आपला झाला डाऊन ट्रेंड. हा एवढा आपला अप ट्रेंड आणि एवढा आपला डाऊन ट्रेंड. ही एवढी लेवल तुम्ही